SBI स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनर ऑफिसर PO ची भरती निघाली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर SBI PO भरती 2025 भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या 541 जागांसाठी भरती निघाली आहे। तर या भरतीची ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे SBI PO या भरतीची। तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते आणि जागा सुद्धा यामध्ये 541 जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना या भरतीमध्ये भेटणार आहे SBI PO या भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचबरोबर यामध्ये फी काय, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला SBI स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरची ही जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि लेखी परीक्षा यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, SBI प्रोबेशनरी ऑफिसरची ही 541 जागांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर या भरतीमध्ये तुमचं BA झालं, BCom झालं, BSc झालं, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि तुम्ही जर फायनल इयरला जर असेल, BA ला म्हणा, BCom ला म्हणा, BSc ला म्हणा, तुम्ही जर समजा 5व्या सेमिस्टरला जरी असाल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आपलं जर फायनल या ठिकाणी चालू असेल, आपलं या ठिकाणी BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा, तर जे पण विद्यार्थी या ठिकाणी ज्यांचं सुद्धा सेमिस्टर सुद्धा चालू असेल शेवटला तर त्यांना यामध्ये फॉर्म भरता येते। तर पहा, कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे आणि त्याचबरोबर जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील यामध्ये अर्ज करू शकता, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर SBI PO भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 21 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 21 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 21 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 21 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं वय जे मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 एप्रिल 2025 रोजी आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 750 रुपये फी ठेवण्यात आली आणि SC/ST PWD साठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो, SBI ची ही PO ची भरती या ठिकाणी चालू आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारतीय नोकरीचं ठिकाण आहे। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं SBI PO भरतीमध्ये तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, 2 पेपर आहे, सेक्शन 1 सेक्शन 2 यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यावर डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा यामध्ये असणार आहे 50 मार्क। तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर यामध्ये SBI स्टेट बँक ऑफ इंडिया PO पदामध्ये सर्वात अगोदर आपलं या भरतीमध्ये काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने आपला पेपर घेतला जाणार आहे आणि त्याच्यावरच आपलं सिलेक्शन होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, पहिला जो पेपर या ठिकाणी आपला असणार आहे तर तो जुलै ते ऑगस्ट 2025 मध्ये असणार आहे, ह्या महिन्यामध्ये। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पहिल्यावाल्या तर पहा, इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि ते आपल्याला 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ते आपल्याला 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ते आपल्याला या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। तर टोटल 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर आपल्याला त्या टाइमच्या अंदर त्या ठिकाणी प्रश्न सोडवावं लागणार आहे। जसं इंग्रजी ग्रामर आहे ते आपल्याला 20 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी सोडवावं लागणार आहे। जसं 20 मिनिटं झालं तसंच जे विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट त्या सब्जेक्ट त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपला पहिला पेपर होणार आहे। पहिला पेपर झाल्यानंतर आपला दुसरा पेपर यामध्ये असणार आहे। तर दुसरा पेपर जो आपला असणार आहे तर ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि कम्प्युटरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 मार्कासाठी असणार आहे, 50 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। त्यानंतर डाटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशनचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्यानंतर जनरल नॉलेज, इकॉनॉमिक, बँकिंग नॉलेजचे आपल्याला 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्यानंतर इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 20 मार्कासाठी असणार आहे आणि 40 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। तर टोटल आपल्याला 3 घंट्याचा टाइम भेटणार आहे। 170 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्कासाठी ते असणार आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये दुसरा पेपर असणार आहे। दुसरा पेपर झाल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे, निबंधासारखं ते असते आणि ते डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला कम्युनिकेशन स्किल, ईमेल्स, रिपोर्ट, सिच्युएशन ॲनालिसिस,
तर हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे हा 50 मार्कासाठी. तर अशा प्रकारे आपला याच्यासाठी डिस्क्रिप्टिव्हसाठी जे 30 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर या SBI स्टेट बँक ऑफ इंडिया PO पदाची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. स्टेट बँक ऑफ इंडिया PU या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. बघू शकता हे संपूर्ण इंग्रजीमध्ये हे जाहिरात आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या भरतीची PO पदासाठी. आणि कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघू शकता. SC कॅटेगरीच्या यामध्ये किती जागा आहे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SC कॅटेगरीच्या टोटल जे वॅकन्सी आहे या ठिकाणी 80 जागा आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या 73 आहे, OBC कॅटेगरीच्या 135 आहे, EWS कॅटेगरीच्या 50 आहे आणि UR कॅटेगरीच्या 203 आहे. तर टोटल 541 जागा यामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फॉर्म भरणे चालूच आहे, एक लक्षात ठेवा. आणि फॉर्म भरणे बघू शकता तुम्ही या ठिकाणी 14 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि 24 जूनपासून हे फॉर्म भरणे चालू झालेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर फी वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर एज रिलॅक्सेशन यामध्ये देण्यात आलेले आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे स्टेट बँक ऑफ इंडिया PO या भरतीची. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर लेखी परीक्षेवर आपल्या या भरतीमध्ये निवड प्रक्रिया असणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये पहिला पेपर असणार आहे, 2 पेपर आहे यामध्ये. तर बघू शकता इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. गणिताचे 30 प्रश्न आपल्याला 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न आपल्याला 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. 1 घंट्याचा टाईम आपल्याला भेटणार आहे. 100 प्रश्न यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपला हा पहिला पेपर असणार आहे. पहिला पेपर झाल्यानंतर आपला यामध्ये काय असणार आहे, दुसरा पेपर असणार आहे. तर दुसरा पेपर तुम्ही बघू शकता. तर रिझनिंग आणि कम्प्युटरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मार्कासाठी 50 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. डाटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशनचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मार्कासाठी 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, बँकिंग नॉलेज याचे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मार्कासाठी 45 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. आणि इंग्रजी ग्रामरचे यामध्ये 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 20 मार्कासाठी यामध्ये असणारा आणि 40 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता टोटल 170 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही टोटल मार्क या ठिकाणी आणि 170 प्रश्न हे विचारले जाणार आहे. 200 मार्क्स असणार आहे आणि 3 घंट्याचा टाईम आपल्याला भेटणार आहे. आणि हा पेपर झाल्यानंतर आपल्याला काय असणार आहे, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही कम्युनिकेशन स्किल, ईमेल्स, रिपोर्ट, सिच्युएशन ॲनालिसिस, प्रेसेस, रायटिंग बघू शकता तुम्ही. 50 मार्कासाठी असणार आहे. 30 मिनिटाचा टाईम आपल्याला यामध्ये भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आपली निवड प्रक्रिया असणार आहे. सर्वात अगोदर आपल्या यामध्ये त्यानंतर इंटरव्ह्यूसुद्धा यामध्ये होणार आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे या भरतीमध्ये.